पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेटीसाठी पोहोचल्यानं राज्यात आणखी एका मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता निर्माण झाली आहे। 2 दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर घेतलेल्या मध्यरात्रीच्या गुप्त भेटीनंतर आणि त्या पाठोपाठ निवडणूक आयोगाच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर या ताज्या घडामोडी घडत असल्यानं जयंत पाटील राज्याचे नवे अर्थमंत्री होणार का, शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए मध्ये सामील होणार का आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलीनीकरण होणार का या चर्चांनी संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघाले। काय आहे हे राजकारण पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी। या नव्या समीकरणांमुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्णपणे एकटी पडणार का असाही मोठा प्रश्न निर्माण झाला असून महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील ही अत्यंत वेगवान आणि अनपेक्षित अशी घडामोड मानली जाते। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात अनेक अभूतपूर्व नाट्यमय घडामोडी घडल्या, परंतु चालू आठवड्यात सुरू असलेला हा घटनाक्रम सर्वांचीच झोप उडवणारा ठरलाय। या राजकीय नाट्याची पहिली मोठी ठिणगी 2 दिवसांपूर्वी पडली आहे, जेव्हा शरद पवार गटाचे सर्वात विश्वासू आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी त्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते। विशेष म्हणजे त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे देखील वर्षा बंगल्यावर उपस्थित होते। जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तब्बल पाऊण तास चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजलंय। या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं की ही भेट निव्वळ त्यांच्या मतदारसंघातील इस्लामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या प्रशासकीय कामासाठी होती आणि प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांच्याशी त्यांची कोणतीही भेट झाली नाही। परंतु राजकीय विश्लेषकांच्या मते एवढ्या ज्येष्ठ नेत्याची मुख्यमंत्र्यांशी रात्रीच्या वेळी होणारी भेट केवळ स्थानिक प्रशासकीय कामापुरती मर्यादित असू शकत नाही। या भेटीच्या धक्क्यातून राजकीय वर्तुळ सावरत नाही। तोच गुरुवारी दुपारी दोन्ही बाजूंच्या काही प्रमुख नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतल्याची माहिती समोर आली। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पुन्हा विलीनीकरण करण्याच्या दृष्टीने कायदेशीर किंवा तांत्रिक बाबींची चाचपणी सुरू आहे का अशी शंका बळावली आहे। शरद पवार यांच्या गटाकडे खासदारांची संख्या चांगली असल्याने आणि संसदेत आगामी काळात येणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन विधेयक किंवा एक देश एक निवडणूक यांच्यासारख्या महत्त्वाच्या विधेयकांवर शरद पवार गट एनडीए सरकारला पाठिंबा देऊ शकतो अशाही चर्चा दिल्लीपासून मुंबईपर्यंत रंगू लागल्या। या पार्श्वभूमीवर जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे दोघे एकत्रपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी पोहोचले आणि त्यांच्यात तातडीची बैठक सुरू झाली असं सूत्रांकडून समजलंय। जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांचे अत्यंत कट्टर आणि निष्ठावान मानले जातात, त्यामुळे जयंत पाटलांसोबत त्यांचेही शिंदे यांच्या भेटीला जाणे हे केवळ सदिच्छा भेट असू शकत नाही, तर यामागे काहीतरी निश्चित आणि मोठा राजकीय सौदा शिजत असल्याचं स्पष्ट संकेत मिळतात। हे संपूर्ण खलबतानंतर आता राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जातात। त्यातील सर्वात महत्त्वाची चर्चा म्हणजे जयंत पाटील यांच्या गळ्यात राज्याचं अर्थमंत्रीपद पडणार का ही आहे। जयंत पाटील यांनी यापूर्वीही राज्याचे अर्थमंत्री म्हणून अत्यंत यशस्वी काम पाहिलंय। जर शरद पवार गट महायुतीमध्ये किंवा एनडीए मध्ये सामील झाला तर सत्तेचे नवीन वाटप कसं होणार आणि अजित पवार गटाची भूमिका काय असेल यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही नेते या घडामोडींमुळे अस्वस्थ असल्याचं बोललं जात असून दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे विलीनीकरण करून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पक्ष पुन्हा एकत्र आणण्याचे प्रयत्न पडद्याआडून सुरू असल्याची दाट शक्यता आहे। असं झाल्यास अजित पवार यांच्या गटाचे अस्तित्व पुन्हा मूळ पक्षात विलीन होईल आणि महायुतीमधील जागा वाटपाचं गणितही पूर्णपणे बदलेल। या संभाव्य राजकीय भूकंपाचा सर्वात मोठा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्र येऊन चांगली कामगिरी केली होती, परंतु शरद पवारांनी जर एनडीए सोबत जाण्याचा किंवा महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्ष राज्यात पूर्णपणे एकाकी पडतील। काँग्रेस आणि ठाकरे गटाला आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटपापासून ते प्रचारापर्यंत सर्वच आघाड्यांवर नवीन रणनीती आखावी लागेल। शरद पवारांसारखा मोठा चेहरा महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यास विरोधकांची ताकद कमालीची घटेल आणि महायुती अधिक मजबूत होईल। दुसरीकडे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी एनडीए मध्ये प्रवेश करण्याच्या किंवा विलीनीकरणाच्या बातम्या केवळ अफवा असल्याचा दावा केलाय। जयंत पाटील यांनीही माध्यमांसमोर सत्तेत सहभागी होण्याच्या चर्चांचं खंडन केलंय, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास पाहता नेत्यांनी दिलेल्या अशा प्रकारच्या नकारानंतरच सर्वात मोठे राजकीय भूकंप झाल्याचं महाराष्ट्रानं अनेकदा पाहिलंय। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची रणनीती यांच्या साथीनं भाजप राज्यात नवीन राजकीय समीकरण जुळून आणतायत।
दिल्लीतील हायकमांडच्या संमतीनंच हा सर्व खेळ खेळला जात असल्याचं बोललं जात असून आगामी 2 दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। जर या चर्चा खऱ्या ठरल्या तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा एक नवीन महानाट्य पाहायला मिळेल, ज्यामध्ये कालपर्यंतचे कट्टर विरोधक आज सत्तेच्या एकाच मंचावर एकत्र आलेले दिसतील। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।